इयत्ता 12वी कॉमर्स या फॅकल्टीचा चिटणीसाची कार्यपद्धती याच्यामध्ये एकूण 12 घटकांचा समावेश केलेला आहे। त्यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख। तर या टॉपिकमध्ये आपण पहिल्यांदा सर्वप्रथम एकूण जे 3 शब्द समाविष्ट झालेले आहेत त्यामध्ये संस्था, वित्त, व्यवस्थापन या शब्दाच्या अगोदर सर्वप्रथम आपण माहिती घेऊया। याच्यामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे संस्था। या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। आपण इयत्ता 11वी मध्ये ओसी मध्ये एसपी मध्ये 6 प्रकारच्या संस्था पाहिलेल्या आहेत। एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, सरकारी संस्था, नफाविरहित संस्था व संयुक्त भांडवली संस्था। तर हे जे संस्थेचे 6 प्रकार आहेत ते मालकाच्या संख्येवरून पडलेले आहेत। तर यापैकी आपल्याला सर्व संस्था पाहावयाच्या नाहीत। चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय फक्त संयुक्त भांडवली संस्था या संस्थेशी संबंधित आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा शब्द सहभागी झालेला आहे तर तो शब्द आहे वित्त। तर वित्त याला चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये वेगवेगळ्या शब्दप्रयोगांचा समावेश केलेला आहे। त्याच्यामध्ये पैसा, भांडवल किंवा काही वेळेला निधी असाही शब्दप्रयोग वापरलेला आहे। तर आपल्याला वित्त म्हणजे पैसा म्हणजेच भांडवल याविषयी आपल्याला फार लहानपणापासून त्याची माहिती आहे, परंतु इथं मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्षात ज्यावेळेस व्यवसायाशी संबंधित आपण वित्त शब्द पाहतो किंवा पैसा हा शब्द पाहतो तो फक्त भांडवल म्हणूनच पाहावयाचा आहे, निधी म्हणूनच पाहावयाचा आहे। तर अशा पद्धतीनं या टायटल मधील 2 नंबरचा शब्द आहे तो म्हणजे वित्त। तिसरा शब्द त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे तो म्हणजे व्यवस्थापन। तर व्यवस्थापन याला आपण त्या ठिकाणी नियोजन असेही म्हणतो। म्हणजे आपण याच्या अगोदर बऱ्याच वेळेला इंग्रजी शब्दाचा प्रयोग केलेला आहे, काय मॅनेजमेंट व्यवस्थित नाहीये। तर मॅनेजमेंट म्हणजे एक प्रकारे आपण त्या कृतीचं नियोजन करतो, नियंत्रण करतो, संचालन करतो। तर या सर्व कृतींना, या सर्व कार्यांना मिळून आपण व्यवस्थापन असं म्हणतो। तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन हा या टायटल मधील या प्रकरणामधील समाविष्ट असणारा तिसरा शब्द आहे। तर एकूण संस्था, वित्त व व्यवस्थापन या शब्दाचा या पद्धतीने आपल्याला अर्थ स्पष्ट करता येईल। तर प्रामुख्याने याच्यामध्ये या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये संस्था या वेगळ्या प्रकारच्या जरी असल्या तर आपल्याला फक्त कंपनीशी संबंधितच निधीचा विचार करायचा आहे। कंपनीला निधी पुरवण्यासाठी ज्या ज्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो याचाच आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे। तर प्रामुख्याने निधी म्हणजे पैसा व पैशाशी संबंधित या घटकांचा विचार केलेला आहे। काही वेळेला या निधीसाठी प्रामुख्याने त्या ठिकाणी उत्पादन कार्यासाठी वापरण्यात येणारा भांडवल याचाही समावेश केलेला आहे। तर अशा पद्धतीने पैशाशिवाय आपण कोणताही व्यवसाय हा यशस्वी करू शकत नाही। त्यामुळे व्यवसायामध्ये पैशाला म्हणजेच भांडवलाला खूप महत्त्व आहे। तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे संस्थेच्या कार्यामध्ये आपण निधीची उपलब्धता व त्याचा विनियोग यांच्याशी संबंधितच घटकांचा यामध्ये आपण विचार करणार आहोत। संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये निधी उपलब्धता व त्याचा विनियोग यांच्याशी संबंधित या घटकाचा समावेश आहे। त्याच्यानंतर या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये संस्थेच्या कार्यांना वित्त पुरवठा करणे, गुंतवणूक करणे आणि भांडवल संरचना या 3 घटकांचा सुद्धा विचार केलेला आहे। आता कंपनीला वित्त पुरवठा करण्यासाठी वेगवेगळी साधनं आहेत, वेगवेगळे स्रोत आहेत, त्याचा विचार संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये केलेला आहे। ज्या वेगवेगळ्या मार्गाने भांडवल उभा केलेला आहे ते भांडवल योग्य प्रकारे गुंतविणं याचाही त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। आणि भांडवल उभा करत असताना भांडवलाचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यापैकी योग्य मार्गाचा वापर करून त्या व्यवसायाला जास्तीत जास्त नफा किंवा उत्पन्न मिळवून देणे याचा यामध्ये विचार केलेला आहे। तर अशा पद्धतीनं या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये भांडवल निर्माण करणे
आणि निर्माण केलेलं भांडवल, उभा केलेलं भांडवल गुंतविणे, अशा पद्धतीनं या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये त्याचा विचार केलेला आहे. तर एका थोर तज्ज्ञांनी त्या वित्ताच्या बाबतीमध्ये, भांडवलाच्या बाबतीमध्ये काही कोटेशन केलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे या वित्ताला, या भांडवलाला शरीरातील रक्तवाहिनीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये शरीर व्यवस्थित चालण्यासाठी रक्तवाहिन्या रक्तप्रवाह सुरळीतपणे चालू ठेवतात, त्या पद्धतीनं एखादा व्यवसाय सुरळीतपणे चालू ठेवायचा असेल किंवा त्या व्यवसायाला यश मिळवायचं असेल तर त्या व्यवसायासाठी उभारण्यात येणारं भांडवल हे पुरेसं असलं पाहिजे, योग्य वेळेत उभा केलं पाहिजे आणि योग्य प्रकारे ते उभा केलं पाहिजे. अशा पद्धतीनं या भांडवलासाठी किंवा या प्रकारासाठी वित्ताचा विचार केलेला आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं जे भांडवल आहे ते भांडवल किंवा त्यासाठी आवश्यक असणारं नियोजन किंवा ज्या संस्थेसाठी आपण विचार करतोय त्या संस्थेचा विचार केला तर संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये संयुक्त भांडवली संस्थेला भांडवल त्या वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध करून त्याची योग्य प्रकारे गुंतवणूक करणं याला संस्थात्मक वित्त व्यवस्था असं म्हटलेलं आहे. या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाच्या संकल्पनेसाठी हेनरी हॉगलँड यांची एक आपल्याला व्याख्या मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामध्ये व्याख्येमध्ये ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये लिहावयाचं असतं त्यावेळी कुठल्याही प्रकारे त्याच्यात आपल्याला बदल करता येत नाही. तर नेहमी व्याख्या लिहित असताना व्याख्या आपण डबल अवतचिन्हामध्ये लिहायची असते. तर अशा पद्धतीनं हेनरी हॉगलँडची संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची व्याख्या या पद्धतीनं आपल्याला स्पष्ट करता येईल. संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टीची हाताळणी करणे, याला त्या ठिकाणी संस्थात्मक वित्त व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. तर प्रामुख्यानं संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये व्यावसायिक संस्थेनं केलेलं भांडवल संपादन म्हणजे भांडवल कसं उभा केलेलं आहे. कारण भांडवल उभारणीचे अनेक मार्ग कंपनीच्या बाबतीमध्ये आहेत आणि जे उभा केलेलं भांडवल आहे ते उभा केलेलं भांडवल कशा प्रकारे गुंतवलेलं आहे याचाही त्यामध्ये विचार केलेला आहे. तर अशा पद्धतीनं व्यावसायिक संस्थेनं केलेलं भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टीची हाताळणी या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये केलेले आहे. तर या पद्धतीनं भांडवल संस्थेकडं कशा पद्धतीनं ठेवावं यासाठी एक स्वतंत्र तज्ज्ञ अशा आपण त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करतो. तर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली तर त्या व्यक्तीला आपण व्यवस्थापक असं म्हणतो. आता मुळातच त्या ठिकाणी निधी किंवा पैसा किंवा वित्त या संदर्भामध्ये जी व्यक्ती त्या वित्ताचं, त्या निधीचं, त्या भांडवलाचं नियोजन करते त्या व्यक्तीला वित्त व्यवस्थापक असे म्हणतो आपण. तर वित्त व्यवस्थापकाची याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका आहे. वित्त व्यवस्थापक याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका निभावू शकतो. मग या वित्त व्यवस्थापकानं नेमकं नक्की काय करायचं, तर याच्यामध्ये वित्त व्यवस्थापकानं सर्वप्रथम पहिल्यांदा त्या संस्थेकडं पुरेसं व समाधानकारक भांडवल आहे का हे पाहणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं भांडवल पाहत असताना दुसरं काम या वित्त व्यवस्थापकाचं आहे ते म्हणजे संस्था किमान मूल्य असलेल्या निधीचा वापर करत आहे का. म्हणजे आपण ज्यावेळेस भांडवल उभा करतो त्या भांडवलासाठी काही ना काही खर्च येतो. उदाहरणार्थ मी जर बँकेकडनं कर्ज घेतलं तर बँकेला मला व्याज द्यावं लागतं. मी जर जनतेकडनं ठेव घेतली तर जनतेला मला त्या ठिकाणी व्याज द्यावं लागतं. तर या पद्धतीनं व्याज देत असताना किंवा त्याचा मोबदला देत असताना तो किमान मोबदला असला पाहिजे. त्यामुळे त्याला किमान मूल्य असलेला निधीचा वापर करतो का नाही हे पाहण्याचं काम वित्तीय व्यवस्थापकाचं आहे. तिसरं त्या ठिकाणी वित्तीय व्यवस्थापकाचं काम आहे जो निधी उभा केलेला आहे तो निधी योग्य प्रकारे व्यवसायामध्ये गुंतवलेला आहे का. म्हणजे जो निधी आपण उभा करतो कंपनीसाठी तो निधी या कंपनीमध्ये योग्य कारणासाठी वापरलेला आहे का पाहण्याचं काम वित्तीय व्यवस्थापकाचं आहे. उदाहरणार्थ कंपनीमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी पैशाचा किंवा भांडवलाचा वापर केला जातो. मग त्याच्यामध्ये स्थिर भांडवल असेल, त्याच्यामध्ये खेळतं भांडवल असेल. मग याच्यामध्ये नेमकं नक्की कोणतं भांडवल कोणत्या ठिकाणी वापरायचं हे काम वित्तीय व्यवस्थापकाचं आहे. वित्तीय व्यवस्थापकानं तिसऱ्या कार्याकडे लक्ष द्यायचं आहे. संस्था उभ्या केलेल्या निधीचा योग्य प्रकारे वापर करते का.
त्याच्यानंतर या वित्तीय व्यवस्थापकाचं अत्यंत महत्वाचं चौथं काम आहे, ज्या हेतूनं कंपनीला वेगवेगळ्या भागधारकांनी सभासदांनी भांडवल पुरवलेलं आहे, भाग खरेदी केलेला आहे, संस्थेवरती कंपनीवरती विश्वास ठेवलेला आहे, त्या भागधारकांना योग्य मोबदला दिलेला आहे का, दिला जातो का, किंवा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतो का, म्हणजेच भागधारकांना लाभांश जास्तीत जास्त देण्यासाठी वित्तीय व्यवस्थापक प्रयत्न करतो का, कंपनी प्रयत्न करते का, हे पाहणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं वित्तीय व्यवस्थापकाची हे आपल्याला 4 कार्य विचारात घ्यावे लागतील. तर याच्यामध्ये या पद्धतीनं वित्तीय व्यवस्थापकानं काम केलं तर चांगल्या प्रकारे कंपनीला किंवा संयुक्त भांडवली संस्थेला यश मिळू शकतं. तर या वित्तीय व्यवस्थापकानं पुन्हा प्रामुख्यानं 2 संकल्पना विचारात घेणं गरजेचं आहे, 2 कृतीचा आधार घेणं गरजेचं आहे. त्यासाठी वित्तीय व्यवस्थापकानं संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे 2 आधार विचारात घ्यायचे आहेत. मग कोणते 2 आधार विचारात घ्यायचे आहेत? तर याच्यामध्ये प्रामुख्यानं वित्तीय व्यवस्थापकाने पहिल्यांदा जे कंपनीसाठी आवश्यक असणारं भांडवल आहे, ते कंपनीचं भांडवल हे कोणत्या मार्गाने आपण मिळवणार आहोत ते ठरवायचं आहे, ते निश्चित करायचं आहे. तर कंपनीला 2 प्रकारे भांडवल उभा करता येतं. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे मालकी भांडवल आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कर्जाऊ भांडवल. तर मालकी भांडवल हे 2 प्रकारे मिळवता येतं, समहक्क भागाच्या विक्रीच्या माध्यमातून, अग्रहक्क भागाच्या विक्रीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर कर्जाऊ भांडवल वेगवेगळ्या माध्यमातून उभा करता येतं, कर्ज रोखे विक्रीच्या माध्यमातून, ठेवी स्वीकारण्याच्या माध्यमातून, किंवा बँकेकडून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याच्या माध्यमातून. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून जे भांडवल उभा केलं जातं ते भांडवल योग्य प्रकारे निश्चित करण्याचं, उभा करण्याचं काम वित्तीय व्यवस्थापकाला करावं लागतं. तर हा महत्वाचा त्या ठिकाणी या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामधील पहिला आधार आहे, पहिली संकल्पना आहे. दुसरी त्या ठिकाणी संकल्पना आहे, वित्तीय व्यवस्थापकानं सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा विचारात घ्यायचा आहे. जे उभा केलेलं भांडवल आहे ते उभा केलेलं भांडवल योग्य ठिकाणी गुंतविलं पाहिजे. कारण भांडवल उभा करणं ठीक आहे, पण उभा केलेलं भांडवल जर योग्य ठिकाणी गुंतवलं नाही तर त्या कंपनीचा हेतू सफल होणार नाही, किंवा त्या कंपनीला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळणार नाही, चांगल्या प्रकारे नफा मिळणार नाही. यासाठी वित्तीय व्यवस्थापकांनी पहिल्यांदा भांडवल योग्य प्रकारे गोळा केलं पाहिजे आणि गोळा केलेलं भांडवल योग्य ठिकाणी गुंतवलं पाहिजे. अशा पद्धतीनं 2 संकल्पनेचा विचार वित्तीय व्यवस्थापकांनी कंपनीला भांडवल उभा करताना करणं गरजेचं आहे. या सर्व कृतीला म्हणजे कंपनीसाठी किंवा संस्थेसाठी योग्य मार्गाने भांडवल उभा करून योग्य ठिकाणी गुंतविणं आणि याचं नियोजन करणं, यालाच त्या ठिकाणी संस्थात्मक वित्त व्यवस्थापन असे म्हणतात. तर या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचा उपयोग भविष्य कालावधीमध्ये कंपनीला चांगल्या प्रकारे यश मिळवण्यासाठी होतो. तर या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचा आपल्याला काय फायदा होतो, कशासाठी नियोजन करायचं, कशासाठी व्यवस्थापन करायचं, का भांडवल उभा करताना वेगवेगळ्या घटकांचा विचार करायचा, हे आपण त्याच्यामध्ये विचारात घेणार आहोत. म्हणून त्या ठिकाणी या प्रकरणातील पुढचा उपमुद्दा आहे तो म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्व. जर आपण त्या ठिकाणी कंपनीचं भांडवल उभा करत असताना चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर कंपनीला काय फायदा होतो? तर याच्यामध्ये कंपनीला पहिला फायदा होतो, चांगल्या प्रकारचे छान निर्णय घेता येतात. म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करण्याचं काम संस्थात्मक वित्त व्यवस्थापन करतं. समजा यदा कदाचित गृहीत धरा आपल्याकडे जर त्या ठिकाणी भांडवल पुरेसा असेल तर आपण योग्य व्यवसायामध्ये, योग्य प्रकल्पामध्ये गुंतवणूक करू शकतो. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कंपनीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रसामग्री खरेदी करू शकतो, कंपनीचा योग्य प्रकारे विस्तार करू शकतो. तर या कारणासाठी निर्णय घ्यायचा असेल तर पुरेशा प्रमाणामध्ये भांडवल असणं आवश्यक आहे. म्हणून त्या ठिकाणी संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचा पहिला फायदा आहे, पहिलं महत्व आहे तो म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये मदत होतो. त्याच्यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचा दुसरा फायदा आहे तर प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भांडवल उभारणीचे अनेक मार्ग आहेत. तर त्या भांडवल उभारणीच्या मार्गापैकी योग्य मार्गाचा विचार करून आपण प्रकल्पासाठी जर भांडवल उभा केलं तर तो प्रकल्प चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो. त्यासाठी भांडवल उभारणी करणं
हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. भांडवल वेगवेगळ्या प्रकारे आपण उभा करू शकतो, पण उभा केलेलं भांडवल एक्झॅक्ट ज्या प्रकल्पामध्ये आपण गुंतवणार आहोत त्या प्रकल्पापासून आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळेल का, नफा होईल का, किमान मोबदला मिळेल का, हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर हे यासाठी आपल्याला संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. तिसरा त्या ठिकाणी फायदा आहे, तिसरं महत्व आहे, संशोधन व विकास कार्यात मदत करतो. वास्तविक पाहता ज्यावेळेस एखादा व्यवसाय आपण सुरू करतो त्यावेळेस त्या व्यवसायामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन करतो त्या वस्तूंचं उत्पादन कालांतरानं कालबाह्य होतं. त्यापूर्वीच त्या व्यवसायानं, त्या कंपनीनं, त्या संस्थेनं त्या उत्पादनामध्ये योग्य तो बदल करणं गरजेचं आहे. योग्य तो बदल करण्यासाठी त्या उत्पादनासाठी संशोधन करणं गरजेचं आहे. उत्पादित वस्तूच्या बदलावर संशोधन करण्यासाठी पुरेसा पैसा पाहिजे, पुरेसं भांडवल पाहिजे आणि हे भांडवल जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी आर्थिक नियोजन किंवा व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याच उत्पादनामध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये आपल्याला विकास करायचा असेल, त्याच्यामध्ये संकेत बदल करायचा असेल, मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये विकास घ्यायचा असेल तर त्यासाठीही संस्थात्मक वित्त व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग येतो आणि यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्थापन गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा असेल तर त्यासाठीही पैशाची आवश्यकता आहे. व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा म्हणजे नेमकं नक्की काय करायचं? व्यवसाय किंवा कंपनी चालू ठेवण्यासाठी आपल्याला कच्चा माल दररोज खरेदी करावा लागेल. दररोज खरेदी केलेला कच्चा माल त्याचा वापर होईल. मग कच्चा माल खरेदी करण्यासाठी पुरेशा पैशाची आवश्यकता आहे. कर्मचारी नियुक्त केले जातील. कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पगार द्यावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी इतर खर्च असेल, वीज वापरली जात असेल वीज बिल भरावं लागेल, टेलिफोन वापरलं जात असेल टेलिफोन भरावं लागेल किंवा इतर असे दैनंदिन जे खर्च आहेत ते खर्च भागवण्यासाठी आपल्याला भांडवलाची आवश्यकता आहे. हे भांडवल आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी आर्थिक नियोजन म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये पुढचा फायदा आहे. फायदा आणि महत्व आपण समानार्थानच घेतोय. तर याच्यामध्ये पुढचं महत्व आहे विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधणे. तर आपण ज्यावेळेस छोटे व्यवसाय करतो त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग काही स्थापन करत नाही, परंतु ज्यावेळेस मोठा व्यवसाय असतो त्यावेळेस त्या मोठ्या व्यवसायामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विभाग असतात. या विभागामध्ये जर समन्वय साधायचा असेल, कारण एक विभाग दुसऱ्या विभागावरती अवलंबून असतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी मी जर पुरेशा प्रमाणामध्ये कच्चा माल खरेदी केला तर मी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पादन करेन. मी चांगल्या प्रकारे उत्पादन केलं तर मी चांगल्या प्रकारे विक्री करण्यासाठी विक्री विभागाला मदत करेन. चांगल्या प्रकारे विक्री विभागानं विक्री केली तर चांगल्या प्रकारे म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न मिळेल किंवा चांगल्या प्रकारे ती कंपनी नावारूपाला येईल. म्हणजे एक विभाग दुसऱ्या विभागावरती अवलंबून असतो आणि याच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. एक उदाहरण बघा, विक्री विभागानं विक्री केली नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर पर्यायाने त्या ठिकाणी उत्पादन केलेलं बरेचसं मटेरियल किंवा बऱ्याचशा उत्पादित वस्तू पडून राहतील. कारण नसताना त्या ठिकाणी भांडवल गुंतून पडेल आणि भांडवल गुंतून पडल्यामुळं आपल्याला अनावश्यकपणे व्याज द्यावं लागेल किंवा इतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या खर्चांना त्या ठिकाणी आपण थांबू शकणार नाही आणि ते खर्च देणं अशक्य होईल. जर हे सर्व जर व्यवस्थित चालवायचं असेल, जर व्यवसायामध्ये कार्यामध्ये समन्वय ठेवायचा असेल, व्यवसाय त्या ठिकाणी विविध विभाग आहेत त्या विभागामध्ये समन्वय ठेवून काम करायचं असेल तर त्यासाठी वित्तीय व्यवस्थापन गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी पाचवं महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणं. तर याच्यामध्ये पुन्हा पुढचा फायदा येतो तो म्हणजे विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देणे. आता याच्यामध्ये विस्तार व विविधीकरण हे दोन स्वतंत्र शब्द आहेत. विस्तार म्हणजे काय अगोदर पाहणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर विविधीकरण म्हणजे काय ते पाहणं गरजेचं ठरेल. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण जर एखाद्या वेळेस एक व्यवसाय सुरू केला असेल, मी मसाल्याचा व्यवसाय सुरू केला असं गृहीत धरू, तर माझा जो मसाल्याचा व्यवसाय आहे तो मसाल्याचा व्यवसाय आता एकाच गावापुरता मर्यादित आहे. तो मला अनेक गावामध्ये त्या ठिकाणी न्यायचा आहे किंवा वेगवेगळ्या गावामध्ये विकायचा आहे. पहिल्यांदा मी एकाच गावापुरत्या मर्यादित विकत होतो, आता अनेक गावामध्ये विकायला लागलो. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी विस्तार केला. विस्तार करत असताना पैशाची आवश्यकता आहे, त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीचा निधी उपलब्ध करून जर द्यायचा असेल, निधी जर गोळा करायचा असेल तर त्यासाठी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. वित्तीय व्यवस्थापन त्यासाठी आवश्यक आहे. आता पुन्हा पुढचा शब्द येतो तो म्हणजे विविधीकरणाला प्रोत्साहन. आता विविधीकरण म्हणजे काय?
तर विविधीकरण म्हणजे मी मगाशी सांगितलेलंच उदाहरण कंटिन्यू करतो. तर मगाशी मी मसाल्याचे पदार्थ होते, त्या मसाल्याच्या पदार्थामध्ये एका गावातून अनेक गावामध्ये विक्री करू लागलो. पण आता मसाल्याच्या पदार्थाबरोबर छान आहे, मसाल्याच्या पदार्थामधून मला खूप उत्पन्न मिळतं, खूप पैसा मिळतो, खूप नफा मिळतो, त्यामुळे माझा त्या ठिकाणी नावारूपाला व्यवसाय आलेला आहे. पण आता मला त्याच्यामध्ये समाधान मानायचं नाही. मला माझ्या व्यवसायाचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे, शिरकाव करायचा आहे. मी मसाल्याच्या पदार्थामध्ये पुन्हा त्या ठिकाणी हळद तयार करण्याचं काम सुरू केलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी इतर लोणची तयार करण्याचे काम सुरू केलं, शेवई तयार करण्याचं काम सुरू केलं. मी पहिल्यांदा फक्त मसाला तयार करत होतो, तर आता मसाल्याबरोबर हळद तयार करायला सुरुवात केली, शेवई तयार करायला सुरुवात केली, लोणची तयार करायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या उत्पादनामध्ये थोडेसे वेगवेगळ्या व्हरायटी आणल्या, बदल आणले. याला विविधीकरण असं म्हटलेलं आहे. जर व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, विविधीकरण करायचं असेल, तर त्यासाठी पैशाचं नियोजन हे केलंच पाहिजे. आणि पैशाचं नियोजन करण्यासाठी किंवा आर्थिक व्यवस्थापन करायचं असेल तर संस्थात्मक वित्त व्यवस्थापन आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा फायदा आहे व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे सोपं होतं. आता व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे म्हणजे वास्तविक पाहता प्रत्येक व्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली कोणती असेल तर छान किंवा चांगल्या प्रकारचा मुख्य व्यवस्थापक. जर व्यवस्थापक चांगला असेल तर त्या व्यवसायाला चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. आणि व्यवस्थापक हा न भिणारा, निर्भीड आणि जोखीम स्वीकारणारा असला पाहिजे. तर हा जोखीम कधी स्वीकारणार किंवा कोणती व्यक्ती जोखीम कधी स्वीकारणार? जर पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याकडं भांडवलाचं पाठबळ असेल तर कोणतीही व्यक्ती जोखीम स्वीकारू शकते. आणि जर मी व्यवस्थापन केलं, वित्तीय व्यवस्थापन केलं, तर व्यवस्थापकाला ही जोखीम सहज स्वीकारणं सोपं होईल. तर यानंतर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायासाठी आवश्यक काही मालमत्ता लागतात, काही त्या ठिकाणी सामग्री लागते. मग त्याच्यामध्ये इमारत असेल, त्याच्यामध्ये यंत्रसामग्री असेल, त्याच्यामध्ये फर्निचर असेल, तर ही सामग्री आहे, ही सामग्री कालांतरानं खराब होत असते, त्याला बदलावी लागते. जुन्या झाल्यानंतर त्या व्यवस्थित काम करत नाही. मग अशा वेळी त्या ठिकाणी जुन्या झालेल्या वस्तूंना बदलायचं, नवीन वस्तूंना खरेदी करायचं आहे, तर अचानक पैसा कुठून आणायचा? जर त्या ठिकाणी नवीन मालमत्ता किंवा नवीन यंत्रसामग्री, नवीन फर्निचर, नवीन इमारत बांधायची असेल किंवा एखाद्या वेळेस मोठी टेक्नॉलॉजी खरेदी करायची असेल तर यासाठी त्या ठिकाणी पैशाची आवश्यकता आहे. आणि पैशाचं पाठबळ निर्माण करायचं असेल तर त्याला त्या ठिकाणी वित्तीय व्यवस्थापन हे आवश्यक आहे. तर हा 8वा फायदा आहे, 8वं महत्व आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचं जुन्या मालमत्ता बदलणे. त्याच्यानंतर 9वा त्या ठिकाणी फायदा आहे किंवा 9वा महत्व आहे लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करणे. ज्यावेळेस आपण मुळातच मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलेला आहे चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय संयुक्त भांडवली संस्थेशी म्हणजे कंपनीशी संबंधित आहे. आणि कंपनीला जे जे भागधारक भांडवल पुरवतात त्या भागधारकांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा मोबदला म्हणून लाभांश द्यावा लागतो. ज्यावेळेस कंपनी बँकेकडून किंवा कर्जरोखेधारकाकडून भांडवल गोळा करते त्यावेळेस बँकेला, वित्तीय संस्थांना, कर्जरोखेधारकांना व्याज द्यावं लागतं. तर या भांडवलाचा मोबदला म्हणून लाभांश आणि व्याज द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला वित्तीय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यामुळे संस्थात्मक वित्तीय व्यवस्थापनाचा हा फायदा आहे, लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत होते. आणि सर्वात शेवटचा त्या ठिकाणी संस्थात्मक वित्तीय व्यवस्थापनाचा फायदा किंवा महत्व आहे विविध प्रकारचे कर किंवा शुल्क भरण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. आता विविध प्रकारचे कर, मुळात आपल्याला कर माहीत असले पाहिजेत. आपण ज्यावेळेस एखादा व्यवसाय सुरू करतो, कंपनी सुरू करतो, त्यावेळेस आपल्याला कोणकोणते कर द्यावे लागतात आणि कुणाला कर द्यायचे असतात. तर मुळातच सर्वच्या सर्व कर द्यायचे असतात ते सरकारला द्यायचे असतात. तर हे सरकारला देण्यात येणारे कर, त्याच्यामध्ये पहिला कर आहे ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूचं उत्पादन करतो त्यावेळेस आपल्याला जीएसटी अलीकडे आलेला नवीन त्या ठिकाणी प्रकार आहे तो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर हा शासनाला द्यावा लागतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला वर्षाअखेरीला आपण फायदा शोधतो, नफा शोधतो, त्यावेळेस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न जर मिळालं तर त्या उत्पन्नावरती आपल्याला एक उत्पन्न कर द्यावा लागतो, त्याला आपण इंग्रजीमध्ये इन्कम टॅक्स म्हणतो. तर असा कर हे आपल्याला शासनाला द्यावा लागतो. म्हणजे उत्पन्न कर असेल, वस्तू व सेवा कर असेल, तो शासनाला जर वेळेत द्यायचा असेल किंवा वेगळ्या प्रकारचं शुल्क शासनाकडे भरायचं असेल किंवा इतर त्या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये शुल्क भरायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा असला पाहिजे. आणि पुरेसा पैसा हा फक्त आणि फक्त केवळ संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामधून मिळतो. तर अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे 10
फायदे किंवा 10 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला स्पष्ट करता येईल. सर्वसाधारणपणे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर याच्यामध्ये त्या ठिकाणी ब्रॉड क्वेश्चनसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो या पद्धतीने असेल, संस्थात्मक वित्त व्यवस्थापन म्हणजे काय व त्याचे महत्त्व विशद करा. त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रस्तावना, त्याच्यानंतर त्याची व्याख्या आणि हे महत्त्वाचे 10 मुद्दे विश्लेषित करणं गरजेचं आहे. Subscribe now and press the bell icon.